आहे आमच्या मम्मी पप्पाच्या 25व्या लग्नाचा वाढदिवस सोहळा निमित्त छोटीशी सत्यनारायणाची पूजा आणि छोटंसं सेलिब्रेशन आहे. असं वाटतं की माझे म्हणजे शंकर बाबांसारखे एकदम सरळ आणि एकदम म्हणजे कधीच कोणाच्या वाटे वाटले जाणारे नाही. मी साधे भोळे. ते जेवढे समजून घेतात आणि जेवढं म्हणजे अशी केअर करतात, मला नाही वाटत हे अख्खे मला वर्ल्डमध्ये असं कोणतरी भेटेल. सो हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज आज काय माहिती आहे का, आमच्या मम्मी पप्पाच्या लग्नाची 25वी ॲनिव्हर्सरी आहे. सो मम्मी बापची सगळ्यांचा अवतार आहे, अजून कोणची सगळ्यांचा अवतार आहे, अजून कोणाची तयारी वगैरे झालेली नाही आहे, सगळेजण कामातच आहेत. हे बघा इकडे तर ॲनिव्हर्सरी आहे. सो त्याच्यानिमित्त आम्ही सत्यनारायणाची पूजा ठेवले आणि त्याच्यानंतर सेलिब्रेशन पण आहे. आणि आता हे बघा सगळी काय तयारीच झाली. इकडे पूजा मांडत घेतले, ते भूषण आणि समृद्धी लागेल काय काय करायला. इकडे मी आहे, इथे तुम्हाला दिसते मंदार, शुभम आणि जीत आहेत. वरती आमची बहिणी वगैरे आहेत, हे आमचे पप्पा आहे आले. काय काय चालले सगळ्यांचं चालूच आहे, नुसतं गडबड चालले. अजून पुढे तुम्ही कंटिन्यू राहा, मस्तपैकी आपला कार्यक्रम होणार आहे, असंच बघत राहा. सो आता मी तुम्हाला दाखवते की आता काय काय तयारी चालू आहेत त्या. माझा तर फुल अवतार झाला आहे, तर स्टील दाखवते. आमची करू येस्सू पण आली, ही आमची येस्सू. ऑलमोस्ट येस्सू हाय कर. ऑलमोस्ट सगळा प्रोग्राम आहे ना, म्हणजे जेवणाचं आणि सेलिब्रेशन वगैरे ते टेरेसवरच आहे. अजून एकदा डेकोरेशन वगैरे बाकी आहे. आणि आमची वहिनी वगैरे काय करतात दाखवते. बघा हा आमचा टेरेस आहे, इथे डेकोरेशनची रिंग आहे आणि इथे जे डेकोरेशन आहे इकडे खुर्च्या वगैरे अरेंज करून ठेवलेत. आणि इथे आमच्या वहिनी. हॅलो गाईज, हॅलो. इथे बघा जेवण करायला लागले. बिहाइंड पूजा यांची सगळ्यांची मेहनत आहे. चला खाली बघूया. ही बघा आमची मामी. हॅलो, आमची मामी लागली झाडू मारायला. आणि इथे बघा पूजा अरेंज करायला लावले. हॅलो हाय, हॅलो. चला नंतर बघूया. इकडे सत्यनारायणची पूजा वगैरे मांडून झालेली आहे. हे बघा चालले आमचं काय तयारीच चालले सगळ्यांची. आमची मम्मीची तयारी झालेली आहे. ही बघा कशी दिसते सांगा कमेंट्समध्ये. पप्पा काय गेला आमचं पप्पा, आमची मामी बघले पप्पा, आमचे पप्पा. नमस्कार. बघा प्रॉपर अशी केळीची खांब वगैरे आणि ते खुर्च्या वगैरे अरेंज वगैरे करून ठेवलेत. आता पाहुणे वगैरे येतील आणि ते पूजा आपली मांडून ठेवले छान अशी. सगळी गडबड चालू आहे. आरोग्य ऐश्वर्य प्राप्ती प्रीत्यर्थे मम गृहे सुख शांती समाधान ऐश्वर्य आरोग्य प्राप्ती तथा च. पूजा ठेवायचं निमित्त पूजाला घेतली आज सोबत आहे म्हणून. अच्छा, आज वाढदिवस आहे का लग्नाचा? बोला. मम लग्न वाढदिवस प्रीत्यर्थे श्री सत्यनारायण साकाय सहपरिवाराय. त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यनारायण महाराजांचे पूजन करीत असलेले दिसले. परंतु राजा पुढेही गेला नाही व त्या राजाने श्री सत्यनारायण महाराजांना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे असत्यनारायण महाराजांचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपापल्या बांधवांसह मित्रांसह तीर्थ आणि प्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अवहेर केला आणि तो फार दुःखी झाला.
कार्यक्रम ठेवलेला आहे. सो त्याच्यानिमित्त छोटीशी सत्यनारायणाची पूजा आणि छोटंसं सेलिब्रेशन आहे. तर येस आता मी मस्तपैकी रेडी वगैरे झाले, पूजा वगैरे झाली. शिवं रामनारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे राम राधा कृष्ण हरे हरे. आता नुकतीच आपली श्री सत्यनारायणाची पूजा झालेली आहे आणि आरती पण मस्तपैकी झालेली आहे. आता पुढे पुढे बघूया काय काय होते ते. चला. A few moments later. हां, तर आता मी जाते वरती आणि सगळ्यांना भेटवते. इकडे बघा यांची तयारी चालली, आमची वहिनी आणि सागर. इथे बघा आमची दिदीचं वेगळंच काय चाललं. ओ माय गॉड. असो आता मी वरती जाते आणि मग तिकडे काय चालले ते तुम्हाला दाखवते. चला. आम्ही आलो टेरेसवर आणि हे बघा डेकोरेशन वगैरे डन झालेलं आहे. 25th आहे, 125 केलं आहे आणि हे हॅपी ॲनिव्हर्सरी. छान असं डेकोरेशन झाले. इकडच्या खुर्च्या अरेंज केलेले होते ते काय माहिती कुठे गेल्या. आता इथे जेवण वगैरे पण सुरू झालेलं आहे. बघूया जेवणामध्ये काय काय आहे. बघा बाबा आणि भाऊजी जेवायला पण बसलेत. तर पहिला तर आहे भात, त्याच्यानंतर डाळ आणि काय आहे चवळीची भाजी, त्याच्यानंतर आहे मटर पनीर, त्याच्यानंतर आहे लापसी आणि इथे आहे मिरची आणि ते भजी आणि कोशिंबिरी. असा आजचा मेन्यू आहे. आणि बघा आमच्या वहिनी वगैरे अजून बिचाऱ्या काय काय करत्याच आहेत. चालू आहे सगळ्यांची खूप मेहनत आहे. वैदिक आज काय आहे? काय आहे आज? हे कशाला आलाय तू? काय आहे आज? काय पण नाही. काय पण नाही. वा, चला खाली जाऊया. सत्यनारायणाची आपली पूजा मस्तपैकी झाली आणि प्रसाद वाटणार आहे बघा आपल्या यशू आणि कनू. हे विशाखा हॅलो. आमची ताई. या बघा आमच्या आत्या. या आमच्या आत्या हाय करा. तू करा मागे रेले हाय करते. हाय ही बघा. हाय हो. हॅलो हॅलो करा. हॅलो. इथे काय चाललंय? इथे काय चाललंय? इथे बघा आमची मामी, ही आमची मावशी. हॅलो कसे आहेत? ही आमची वहिनी बघा. ए वहिनी आणि आमची छोटीशी दीदी. हाय. आणि बघा दीदीची मम्मी. या बघा प्रसाद भरायला बसले तर ती कुठे भरते काय माहिती. पोटात डायरेक्ट. 1 hour later. हे बघा आमच्या मम्मी पप्पाची आता चेंज झालेलं आहे आउटफिट. आता ते केक कटिंगसाठी रेडी झालेत. हे पप्पाचे आमचे फ्रेंड आणि आमचा दादा. सगळीजण एक एक जण येतात बाहेरचे. हे बघ बाहेरचे जण दाखवते. हॅलो 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 पप्पा. हॅलो हॅलो. हा काकू काकू चला. हॅलो हॅलो. आमची मावशा सिद्धू आणि विकी दादा. नाही आहे साधा बोला. हे आमचा दादा. हाय. हे बघ दादा बघा आमचा. पप्पा परत आमचे बसले. हॅलो.
आणि वरती काय काय चाललंय आता यांचं जायचं आहे वरती केक कटिंगसाठी. आमच्या आत्या बघा ये या आत्या आमची ही आत्या फेमस झाली आता. ही आमची पण एक आत्या आहे आमची आणि आमची ताई. हा ही आमचे दादा आणि वहिनी पप्पाचे बेस्ट फ्रेंड. हा आता आम्ही सगळेजण केक कटिंगसाठी वरती चाललेत. चला काय ॲनिव्हर्सरीचे केक आलेले आहेत आणि सगळीजण आता वरती यायला लागलेत. मग सगळे आले. आपण त्याचं स्वागत करायचं आहे. आज आलेले आहेत नवरा आणि नवरीसाठी लटून आलेले आहेत. दोन टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती जवळजवळ 25 वर्षाचा हा प्रवास, प्रेम, विश्वास आणि साथ यांचा अविस्मरणीय असा प्रवास त्याने आज हा पूर्ण केलेला आहे. मंगला पाटील परिवार हा खूप मोठा असा परिवार आहे. जवळजवळ 350 लोकांचा हा परिवार आणि आज त्यांना या शुभेच्छा द्यायला आज आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा मी पाटील परिवाराकडनं आम्ही या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतोय. आता या आपले हे सत्कार मूर्ती आहेत सुवर्णा पाटील आणि शेखर पाटील. आज जवळजवळ आजच्या या दिवशी 25 वर्ष त्यांना आता पूर्ण झालेले आहेत त्यांच्या या सुखी संसारामध्ये. तिच्या अगोदर आपण आपल्या या हिंदू संस्कृतीच्या रिवाजाप्रमाणे त्यांचं आपण रिसर्च करायचं, त्यांचं औक्षण करून घेऊया. त्याप्रमाणे त्यांचं औक्षण केलं जात आहे. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मला हा मुकुंद पाटील परिवार खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या या पाटील कुटुंबाकडून सगळ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि आपल्या या 25व्या वाढदिवसानिमित्त श्री सत्यनारायणची महापूजा देखील आयोजित केलेली आहे. आणि त्यानंतर हा छोटासा एक गेट टुगेदर केक कटिंगचा कार्यक्रम आता या ठिकाणी संपन्न होते सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आणि आज योगायोगाने आज आनंदाची गोष्ट म्हणजे आपले मिलिंद पाटील यांचा देखील आज अॅनिव्हर्सरी आहे. त्यांना पण आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया. आता मला वाटतं आपण केक कटिंगचा कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला आपण फटकेचा साऊंड बोलूया. चालेल ना? आज ॲनिव्हर्सरी आपण फटकेचा साऊंड बोलूया. चालेल ना? हां बार बार दिले आए, बार बार दिले आए, बार बार दिले आए, बार बार दिले आए, तुम जियो हजारों साल मेरी है आरज़ू. हंसी आए सभी, हंसी आए सभी, हंसी आए. लवकरच ते स्वर्ण महोत्सव आपण या ठिकाणी साजरा होईल असं आपण या ठिकाणी त्यांना देवाचरणी प्रार्थना करतो. नारायणच्या पूजण्यात तुळशीचं पान वाळते वापरून आणि सुंदररावांचे नाव घेते. तुमचा सर्वांचा मान राखून पंढरपूरची वारी शेखररावांचे नाव घेते. बोला सगळ्यांनी रामकृष्ण हरी. ओम नमो पार्वती पते. प्रिय ताई आणि भाऊजींना नमस्कार. आजचा हा क्षण खूप खास आहे.
कारण आपल्या लाडक्या ताई आणि भाऊजींनी संसाराच्या सुंदर प्रवासाची 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत. 25 वर्षाचा हा प्रवास म्हणजे फक्त काळाचा टप्पा नाही, तर प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या साथीने उभा केलेला हा सुंदर प्रवास आहे. नेहमी सर्वांना एकत्र बांधून ठेवलं. तर भाऊजींनीही नेहमी कुटुंबाला आधार दिला, जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली. माझ्यासाठी भाऊजी हे फक्त माझे मेहुणे नाहीत, तर मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी मला नेहमी प्रेम, आदर आणि आपुलकी दिली. त्यामुळे मला मनापासून अभिमान वाटतो की माझ्या ताईला इतका समजूतदार आणि प्रेमळ जीवनसाथी मिळाला. ताई, भाऊजी, तुमच्या या सुंदर नात्याकडे पाहून आम्हालाही प्रेरणा मिळते की संसार फक्त शब्दांनी नाही, तर संयम, त्याग आणि प्रेमाने टिकतो. संसार फक्त शब्दांनी नाही, तर संयम, त्याग आणि प्रेमाने टिकतो. ईश्वर चरणी हीच प्रार्थना की तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद, आरोग्य, प्रेम आणि भरभराट लावो. तुमच्या स्वर्गराज्याचा हा प्रवास हसत करत पुढे चालू राहो आणि तुम्ही लवकरच 50व्या सुवर्ण महोत्सवालाही अशाच आनंदात साजरा कराल. त्यासाठी 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला 2 शब्द समाप्त. यानंतर आजच्या या शुभ प्रसंगी, मंगलमय प्रसंगी उपस्थित समस्त मंगळा पाटील परिवारातील सदस्य, पांजूरवरून आलेले आमचे मामा मंडळी, गावरेपाडा गावातील आमचे सर्व सन्माननीय ग्रामस्थ, त्याचबरोबर आमच्या बहिणीसा ज्या आले माहेरी, त्यांना सगळ्यांना माझ्याजवळची पक्क नमस्कार. आज 25 वर्ष पूर्ण केली, म्हणजे आज इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तरी सिल्वर जुबली असं आपण सांगतो. या सिल्वर जुबली म्हणजे 25व्या वर्षी आपण एका जोड्याने पदार्पण करणं यात खूप मोठा विषय असतो. म्हणजे आता मामाने सांगितलं की काही लोक यांच्या लग्नाला देखील गेली असतील आणि याच अनुषंगाने जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मुख्यत्व या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये मल्हारबाई असं बुद्धीने भाऊ असेलचा प्रयत्न करतो. धन्यवाद. श्री सत्यनारायण भगवान की, कुलस्वामिनी तुळजाभवानी माते की. धन्यवाद. हॅलो. आजच्या या प्रसंगी मिलिंद पाटील आपल्याला 2 शब्द म्हणत हॅलो. सर्वांना जय मंगला. आज या मंगल प्रसंगी आमचे काका शकर मुकुंद पाटील आणि सुवर्णा पाटील यांचा 25वा लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. खरं तर आज माझा पण वाढदिवस आहे आणि मला लग्नाचा वाढदिवस 28 मला वाटतं सगळं. त्या निमित्ताने आज आपला भव्य दिव्याचा प्रोग्राम त्यांनी ठेवला आणि मुख्य म्हणजे त्यांनी दुसरं असं काही नाही ठेवता, सत्यनारायणची महापूजा ठेवली. वर्ष झाले, पण यांचा सहवास मला असं भेटला की मला असं वाटतं की माझे म्हणजे शंकर बाबांसारखे एकदम सरळ आणि एकदम म्हणजे कधीच कोणाच्या वाटेवाटे जाणारे नाही. मी साधे भोळे एकदम, कोणाचे वाईट बघितलं नाही त्यांनी, कोणाचं वाईट पण केलं नाही आणि कोणाच्या बद्दल असे अपशब्द पण त्यांनी कधीच काढले नाही. आणि मला तर एवढं म्हणजे असं वाटलं की मला म्हणजे असं बघून झालं की मला असं वाटते मला असं देवासाठी शंकर बाबाच माझ्याजवळ आणि मला पंडोबाने म्हणजे असं वाटतं मला म्हणजे इथे यांच्याशी जोडी म्हणजे एकेडी एकदम सहवास मला भेटला आणि मला माझं कुटुंब, माझं गावकरी आणि सर्व समस्त परिवार, ग्रामस्थ एवढ्याने पण मला म्हणजे भरभरून म्हणजे प्रेम दिलं. या गावात मला असं एकदम म्हणजे आपुलकी भेटली, जसं माझ्या गावाने माझं प्रेम केलं, माझ्या माहेरी पण आणि इथे पण मला म्हणजे खूप प्रेम भेटलं. माणसं पण मला
देवासारखी माझ्या मुली पण एकदम तसं वाटतच नाही की त्या म्हणजे असं आम्ही काकी आणि मुलीचं नातं किंवा माझ्या सुनबाईने पण माझं कधीच म्हणजे आम्ही मुली आणि यांच्यासारखीच सुनबाई आणि सर्वांनी आणि माझ्या मुलीचं आणि मुलांचा पण खूप मला साथ भेटलेला आहे. आणि हे तर मला ते सांगून राहायचं ते कधीच मला उलट बोलले नाही. एखादी मी बोलते चिडते पण ते कधीच माझ्यावर चिडले नाही, कधीच म्हणजे कोणावर हे केलं नाही त्यांनी. एवढंच बोलते. आणि म्हणजे देवाला मी एकदम आळ बनवतो की मला आता माझे 25 वर्ष माझ्या लग्नाला अशी त्यांची साथ दिली तशी शेवटपर्यंत. आणि माझं सौभाग्य म्हणजे अखंडच राहू दे आणि सौभाग्यवतीच मला मान मिळून मी येतो देवते. एवढंच मी ईश्वर चरणी आणि खंडोबाच्या मी प्रार्थना करेन. एलकोट जय मल्हार. अरे जेवल्या का सगळीजण? जेवण कसं आहे? जेवण या आपल्या वहिनी वगैरेंनीच बनवले. हॅलो हॅलो हॅलो. अरे कधीशी घेतला नाही ना, मग आता जेवता जेवतात सगळ्यांना. हॅलो. हे बघा साडू साडू आणि आमचे मामा निया प्रणव. हॅलो आई. हे बघ हे बघ सगळ्यांना म्हणजे मामा आणि भाची एकत्र जेवायला बसले. वा. या बघा 2 बहिणी एकत्र जेवायला बसले. हॅलो. अरे कधीच मी कोणाला घेतले नाही घेतले, मग मी सगळ्यांना परत परत घ्यायला लागले. हॅलो. नंतर या एखादा वार बघून. हॅलो हॅलो हॅलो. युवा युवा बघ असा मस्त पैकी. हे राम हाय. काहीतरी बोल. काय तू कसं काय? अरे एक गाणं बोल ना तू आमच्या अॅनिव्हर्सरी साठी आई बाबाचे. आमचे पार्टीचं कसं काय? पार्टीचं 2000 दे आणि मंदार 3000, टोटल 5000 असं करून ते तुम्ही मम्मी कडून घ्या. मम्मी थोडी अॅनिव्हर्सरी त्यांची आहे ना. या या नक्कीच. हॅलो. काय याला सगळी 3 नाही. यो भाई आमच्या सगळ्या दिवसा पार्टीच मागत असते. मामा
नाचा झाला बाई, नाचीचं सगळं नाचायला लागेल तिला नंतर. ये मामी, हॅलो हॅलो. मम्मी पप्पाची anniversary लग्नामध्ये मी नव्हती ना, मम्मी पप्पा. हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना विनंती करतो की लग्नातले भरपूर नाचले असतील, पण आता थोडंसं डान्स करायचंय. अरे दादा दादा, आज तुम्ही बघितलं खूप छान असं म्हणजे सेलिब्रेशन झालेलं आहे. म्हणजे मला तरी पर्सनली खूप आवडले आणि हे सगळे खूप आले याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि एवढा छान असा कार्यक्रम झाला, भारी वाटते. आता मजा तर यायला लागले. हे बघ, हिला मी कॅमेरामन बनवून ठेवले ना. आता काय सगळेजण तर जेवायला लागले. हे बघ गाईस, खाना कैसा है? अरे जागे वहिनी वगैरेच बनवले. युवा माझं बाळ काय करते, जेवते. ये बघ, जेवता जेवता डान्स पण येते त्यांना. तिकडे दीदी जेवायला बसले. ही बघ, ये काय 2-2 ताटन जेवते दीदी. काय करते? पनीर म्हणजे चिकन आहे. हो का? हॅलो हॅलो, सगळ्यांनी मस्तपैकी जेवून जा. ही सगळ्यांनी लेट गाडी आहे या. ही लेट. चुप बस लेट गाडी. तेव्हा गेलं आपला भाऊजी. One eternity later. सो गाईज, ही बघा थकले बाई, आज जाम काम केलं पूर्ण. म्हणजे आमच्या सगळ्या वहिनी या सगळ्या, आता फ्रेममध्ये फक्त ही आहे, पण सगळ्यांनी मस्त म्हणजे जाम हेल्प आणि भारीशी केले. थँक्यू वहिनी आणि थँक्यू आमचे मोठी आई आहे ते दिच्छमी वगैरे सगळ्यांना थँक्यू. सो गाईज, आपला कार्यक्रम खूप छान असा झालेला आहे. सत्यनारायणाची पूजा आणि ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन मस्तपैकी झालेलं आहे. आता सगळी पाहुणी घरी गेलेली आहेत, जी आपली आपली आहेत ती इकडे आहेत अजून. येस मम्मी पप्पा आणि येस मम्मी पप्पाबद्दल मी तिकडे वरती काहीच बोललेली नाही आहे. आणि जर तुम्ही अख्ख्या ब्लॉगमध्ये नोटीस केलं असेल तर मी त्यांना ॲनिव्हर्सरीचं विश पण नाही केले. म्हणजे असं केले मी इन जनरल, पण असं ब्लॉगमध्ये नाही केले. सो येस मम्मी पप्पा, तुम्हाला तुमच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच तुम्ही अजून खूप 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 सारे वर्ष असे एकत्र राहा. आम्हाला सांभाळतला. म्हणजे रोज मी काय आहे कशी आहे हे फक्त माझ्या पॅरेंट्सलाच माहिती आहे. आणि ते जेवढे समजून घेतात आणि जेवढं म्हणजे अशी केअर करतात, मला नाही वाटत हे अख्खे मला वर्ल्डमध्ये असं कोणतरी भेटेल. म्हणजे पॅरेंट्सच्या बाबतीत मी खूप अशी ब्लेस्ड आहे.
म्हणजे असं भारी आहे सगळं. हाँ मी म्हणजे असे झगड़ा भी कर लेती हूँ उनके साथ, ऊंच नीच भी हो जाती है, पण येस पण मी किती पण म्हणजे बोलतो ना 7 जन्म असतात त्याच्यात पण म्हणजे हीच दोघं पाहिजेत. बस इतनाही आहे. आणि मस्तपैकी आपला कार्यक्रम झालेला आहे. तुम्ही सगळे आले आणि तुमची उपस्थिती खरंच खूप भारी होती. तुमच्यामुळेच हा कार्यक्रम एवढा बेस्ट बनला. जे पण आले होते आणि जे आले नाही त्यांनी आपला ब्लॉग बघून एन्जॉय करा. येस तुम्ही दोघांना पण, समृद्धी, भूषण तुम्हाला पण खूप खूप थँक्यू. डेकोरेशनचं ऑल ओव्हर भूषणनीच बघितले आणि आजचं बाई समृद्धीनी पण थँक्यू. आणि आमच्या वहिनी वगैरेंनी पण खूप, आणि आई वगैरेंनी पण सगळ्यांनी केलं. आणि मंदार आमचा काय नाही करत तरी पण केले बाबा, केले त्यांनी पण केले. म्हणजे आज सगळ्यांनी म्हणजे असं मेहनत केले म्हणजे खूप सपोर्ट केला आहे. आणि असं आणि घरच्यांनी पण म्हणजे सगळ्यांनी, म्हणजे सगळे आमच्या घरचे फॅमिलीच्या बाबतीत आहेत ना आम्ही खूप ब्लेस्ड आहेत. सगळे एवढे सपोर्टिव्ह भेटलेत. म्हणजे इवन हे व्लॉग बोला किंवा असं काही पण फंक्शन असेल, छोटासा फंक्शन असला ना तरी पण सगळेजण एवढे भारीशी सगळे इन्वॉल्व्ह होतात ना. खरंच आता हे खूप मोठं व्हायला लागले, पण खरंच फॅमिलीबद्दल जेवढं बोलू ना तेवढं कमीच आहे. आणि खरंच खूप भारी वाटते. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला, आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे. मम्मी पप्पाला कमेंट्समध्ये विश पण करायचं आहे तुमचं राहून गेलं असेल तर. आणि येस मम्मीला काय बोलायचं होतं. नाही, सर्वांनी मला जी मदत केली याच्यासाठी मनापासून धन्यवाद. बस एवढंच. येस. आणि पप्पा तुम्हाला कसं वाटलं आज? ये फायनली आमचे पप्पा बोलत नाही. मोठी म्हणजे कार्यक्रम तर चांगला झाला पण आमचे पप्पा बोलत नाही. हा तुला कसं वाटलं समृद्धी? येस भारी येस. सो येस आता मी ब्लॉग इकडे सेंड करते. सो दॅट्स इट फॉर द डे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत